नमस्कार. आज आहे वैकुंठ चतुर्थी, तसंच कार्तिक चतुर्थीसुद्धा म्हणतात. आता आपण गणपतीचं पहिला पूजन करून घ्यायचं आहे. तर रात्री 12 वाजता मी ही पूजा करत आहे. पहिला आपण गणपती बाप्पांचं अभिषेक करून घेत आहोत. प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पाण्याने. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं करून त्यांची पूजा करून मी दुर्वा, फुले, अक्षदा वाहिलेल्या आहेत. आता इथं मी बाळकृष्णांचीच म्हणजे विष्णूंची पूजा करत आहे. तर प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि परत पाण्याने. तुम्ही गरम पाणीसुद्धा म्हणजे कोमट घेऊ शकताय. विष्णवे नमः, माधवे नमः, केशवाय नमः असं म्हणून आपण बाळकृष्णाची असं स्थापना करून घेऊया. आणि असं देठाच्या पानावरती मी अक्षदा वाहून बाळकृष्णांना बसवलेलं आहे असं. आणि हार घातलेला आहे, हळदी कुंकू लावलेला आहे. आणि इथं मी तुळशीची पानं 108 घातलेली आहेत. आणि तसंच बेलसुद्धा मी भगवान विष्णूंना अर्पण केलेलं आहे. आता इथे आपण शंकर भगवानांची पूजा करत आहोत. आधी पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पाण्याने. व्हिडिओ जरा रात्रीचं मी शूट करताना जरा व्यवस्थित आला नाही आहे. आणि इथं ओम नमः शिवाय म्हणत आपण भगवान शंकरांना 365 बेल अर्पण करायचं आहे. तसंच वस्त्रमाळ, अख्खे तांदूळ 365, मूग, तीळ, जव असं 365 या संख्येमध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. इथं हरिहरी मिलन म्हणजे भगवान विष्णूंचं आणि भगवान शंकरांचं आज मिलन होतं. त्यांची गळाभेट होते म्हणून ही पूजा करण्यात येते. कार्तिक शुद्ध चतुर्थीला वैकुंठ चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांची श्री विष्णू महापूजा केली जाते. 1 सहस्त्र शुभ्र कमळे वाहून महापूजा करण्याचा संकल्प केला जातो. त्यावेळी 1 कमळ कमी पडले. यावेळी आपले नेत्रकमळ वाहून श्री विष्णूंनी पूजा पूर्ण केली. त्यांच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र दिले आणि वर दिला की या चक्राच्या आधारे तू कोणत्याही दुष्ट शक्तीवर सहज विजय मिळवू शकशील. या दिवशी भाविक लोक उपवास करतात. शंकराची आणि विष्णूंची पूजा करण्यात येते. देवाला पांढरी कमळे वाहण्यात येतात. तर विष्णूंना तुम्ही या दिवशी बेल वाहू शकताय आणि भगवान शंकरांना तुम्ही तुळस वाहू शकताय. हा वर्षातील एकदाच येणारा असा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही अशी पूजा नक्की करा, जरूर करा. आणि आज हरिहरी भेट होती. मी अशी पूजा केलेली आणि 365 वाती तुम्ही त्याची 1 वात करून तुम्ही अशी प्रज्वलित करावी. भगवान विष्णूंना तुम्ही 108 तुळशी वाहायच्या असतात आणि आज तुम्ही बेलसुद्धा वाहू शकताय. आणि 108 वस्त्रमाळ कापसाचं करून वाहायचं असतं. आणि भगवान शंकरांना तुम्ही 365 बेलपत्र वाहायचे. आणि आज तुम्ही तुळससुद्धा वाहू शकताय भगवान शंकरांना. तसंच कापसाचे वस्त्रसुद्धा 365 अशा प्रमाणात व्हायचं असतं. आरती करायची गणपतीची, विष्णूंची, शंकराची, दत्तात्रेयांची आणि पांडुरंगाची अशी आरती करायची. आणि 365 वातींचा दिवा प्रज्वलित करायचा. माझी पूजा झालेली आहे. रात्री लाईट बंद केल्यावरती तुम्ही बघू शकता मी इथं विष्णूंना पिवळी फुले आणि शंकरांना सफेद फुले वाहिलेली. किती छान दिसते बघा लाईट बंद केल्यावर सुद्धा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.